विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखुमाईला, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चंद्रभागा नदी तीरावर, विठ्ठल विठ्ठल, मंदिर विठ्ठलाचे सुंदर, विठ्ठल विठ्ठल, देव आहे उभा विटेवर, विठ्ठल विठ्ठल, बसा बसा. या रुक्मिणीच्या प्रतिमेचं फोटोचं पूजन करावं. राजाभाऊ बागडे तसेच पाटणेभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा फोटोचं पूजन करावं. तसं विनंती करतो की त्यांनी आपल्या विठ्ठल मंदिराच्या उद्घाटनानिमित्त भूमिपूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाराज की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. तसेच राजाभाऊ बागडे, पाटणे भाऊ, चिमोटे भाऊ यांनी सुद्धा भूमिपूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हात लावा. विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा हरी विठ्ठल. या सगळेच जण या सगळेच जण लवकर लवकर मंदिर बनन आपलं. सुनील भाऊ राणाला विनंती करतो मान ग्रहण करावं. तसेच राजाभाऊ बागडे, तसेच हा इकडे इकडे काका. या महिला या समोर करुणाताई. या ठिकाणी सांगावं असं वाटतं की भक्तिविहार पार्वतीनगर या ठिकाणी एखादं मंदिर आपल्या ठिकाणी असावं. परंतु या ठिकाणी सांगावं असं वाटते की आपण बऱ्याच ठिकाणी ओपन तासमध्ये जेव्हा कोणी लोकवर्गणीतून कार्यक्रम हाती घेतात तेव्हा ते काही फारसं पूर्णत्वास येत नाही. त्यासाठी सुनील भाऊ राणा, राजाभाऊ बागडे, भूषणभाऊ पाटणे यांची मदतीची हात आपल्याला सोबत असणे गरजेचं आहे. यासाठी मी सुनील भाऊ राणा आमच्या कॉलनीच्या वतीने आम्ही यांना साखर घालतो की हा ओपन पेस आहे आणि हे मंदिर आहे, याचं काय करायचं कसं करायचं. तर यानंतर सुनील भाऊ राणा आपल्याला या मंदिराच्या बाबतीत आणि या ओपन पेसच्या बाबतीत आपल्याला कसं काय करता येईल त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणं आहे. ते सर्व आपण ऐकूया. आपण एक चांगला संकल्प विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा त्या ठिकाणी स्थापनेचा एक संकल्प या ठिकाणी सर्व भक्ती विहारच्या आणि हे पारितनगरच्या परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला आहे. त्या संबंधी उपस्थित आमचे राजाभाऊ बागडे, भूषण पाटणे, अशोक पांडे,
नानाभाऊ सावरकर, गायकवाड दादा व समस्त ह्या परिसरातील सर्व अध्यक्ष साहेब आणि उपस्थित माझे मातृशक्ती, पितृशक्ती आणि युवा मित्रांनो, आज या ठिकाणी निश्चितच आज चांगली आनंदाची बाब आहे. तुम्ही स्वतःच्या संकल्पनेतून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरची स्थापना करायचं ह्या ठिकाणी सार्वजनिक आणि लोकहिताचं आणि लोकवर्गणीतून आपण स्थापन करायचा निर्णय घेतला. त्याबद्दल पहिले एरियातल्या सर्व नागरिकांचं माझ्यातर्फे, आमच्या पूर्ण टीमतर्फे आणि आमदार साहेबांतर्फे खूप खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो की माननीय आमदार रघु राणा यांना आपण चौथ्यांदा निवडून दिलं आणि विकास कामाची जी दिशा चालू आहे, जी गती चालू आहे, त्याला निरंतर करायचं काम आपण ह्या ठिकाणी आपला मतदार रूपी आशीर्वाद देऊन आमदार साहेबांना चौथ्यांदा संधी दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी शतशः आभार व्यक्त करतो. आणि हे काम निरंतर चालू करायचा तुम्ही आशीर्वाद दिला असल्यामुळे आणि तुम्ही जरी संकल्प वैयक्तिक घेतला आहे, मंदिर तुम्हालाच बांधायचं आहे, कारण ते पुण्य तुम्हाला कमवायचं आहे आणि मंदिर या ठिकाणी सुंदर झालं पाहिजे, त्यासाठी आपण संकल्प घेतला आहे. आणि मंदिराला शोभेचं सभागृह झालं पाहिजे, तो संकल्प आमदार साहेबांतर्फे मी सांगतो. तर आमदार साहेबांतर्फे ह्या ठिकाणी सभागृहासाठी आमदार निधीतून 20 लाख रुपये ह्या ठिकाणी आपल्याला जाहीर करतो. आणि निश्चितच काम करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी लोकहृदय सुंदर मंदिर विठ्ठलाचं या ठिकाणी चरणी या ठिकाणी स्थापन होईल आणि निरंतर ह्या भक्तमय विहारमध्ये भक्तमय वातावरण तयार होईल, हेच या ठिकाणी आपल्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि वेळोवेळी हे फक्त सुरुवात आहे, आपण फक्त सुरुवात करा, नंतर हे सुंदर गार्डन पण या ठिकाणी करू, परंतु हळूहळू तुमचा आणि आमचा संवाद वाढत गेला पाहिजे. तुमचं एक एक काम झालं की दुसऱ्या कामाची मागणी झाली पाहिजे, त्यामुळे एक काम कंप्लीट झालं की दुसरं काम करावयाची इच्छा झाली पाहिजे. त्यामुळे या ओपन पेजचं आपण चांगलं जीर्णोद्धार करू. तुम्ही मंदिराची स्थापनेची जबाबदारी तुम्ही स्वतः घेतली आहे, त्याच्यात पूर्ण सौंदर्यीकरणाची जबाबदारी आमदार साहेबांना सोडून द्या. या ठिकाणी असं आपल्या सर्वांनी सहकार्य सुद्धा एवढं सांगू इच्छितो. आणि विठ्ठलाचं वास्तव असताना सर्वांना विठ्ठलाचा आशीर्वाद मिळेल, हेच आपलं या ठिकाणी आपण सदिच्छा करूया. आणि पुनश्च आपण या ठिकाणी मला ह्या ठिकाणी बोलवलं, माझ्या हातानं ते मंदिराचं भूमिपूजन करून घेतलं, त्याबद्दल शतशः आपला आभारी व धन्यवाद. तर आपण या ठिकाणी या कामाची सगळी जबाबदारी घेतली, त्याबद्दल आम्ही सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आम्हाला एवढी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे.